आज सकाळी सकाळी मग घरचेनं मला घरातून हाकलून दिलं. मग काय मीनं काढली आपली चुम्मेश्वरी 360च्या स्पीडनं आलो तरवाडी. आता कुठे जाता म्हटलं चला मित्राच्या घरी जाऊ. मग माया एका दलिंदर मित्राच्या घरी आलो. गणा भाऊचं लग्न झालं, त्याला शुभेच्छा दिल्या. मग ते म्हणत जेवणच करून जाय. मग जेवणाले तर आपण कुठेच नाही म्हणत नाही. मग त्याच्या घरी जेवण केलं. मग जेवण झाल्यावर आम्ही 3 वानेर एकाच गाडीवर बसलो आणि आलो डायरेक्ट पिराच्यामध्ये. काऊन की या गावात आम्हाला एक छोटंसं काम होतं. कुठे तन्मय वानखडेच्या फोटो स्टुडिओवर. काऊन की गणा भाऊच्या लग्नाचा शूट येणंच करेल आहे. याच्या अल्बमची क्वालिटी एवढी बढिया आहे की पाहणारे पाहतच राहतील. पुरे बेकार QR वगैरे सगळंच आहे. तुमच्या जर बहीण भाऊ किंवा नातेवाईक मध्ये कोणाचं लग्न असेल पण तुम्ही जर चांगला फोटोग्राफर व्हिडिओग्राफर किंवा सिनेमॅटोग्राफर शोधत असाल तर यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तन्मय छत्रपती संभाजीनगर वरून ऍडव्हान्स फोटोग्राफीचे क्लास करून येईल. आणि तन्मयच्या बाबाले तर फोटोग्राफीमध्ये 25 वर्षाचा अनुभव आहे. DSLR पासून तर मिरर लेन्स पर्यंत सगळे कॅमेरे आहे. ड्रोन वगैरे सगळंच आहे. म्हणजे चांगली क्वालिटी तुमच्या बजेटमध्ये. पण भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात हे तुमच्या शूटसाठी येऊन जातील. संख्या म्हणे आलोच तर आता एक फोटो काढतो. म्हटलं संख्या तू एवढा काय आहे की दिसून बी नाही राहिला. याच्या तोंडावर लाईट मारा रे कोणी. तोंडावर लाईट मारू मारू फोटो काढले बा पोऱ्यानं. काकाचा स्वभाव लय आवडला बा आपल्याला. त्याच्यासोबत घोटभर चहा पिऊन आम्ही चाललो ऑफिस घराकडे. घरी जाताना